समाधि हरिनामे
नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण वाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले समान पाऊले समान समान काल समान पाऊले किती समान पाऊले किती समान काय तेरा जाने धरीला मनी धरीला
श्रवण कीर्ती पाऊले चित्ते समान काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वथा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल हे निळा मने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल चरण सरोजम सांद्र नीलाबुधावम जगननीत पाणी मंडल मंडलाना तरुण तुलसी माला कंजरम कंज नेत्रम सदैरवदासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चर थोडं फुलवायला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण सद्गुरुचे ते नमस्कारोनी आता गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्वेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सराले स्थितम तम समाधिस्थमूर्ती नमामि गंगागिरि योगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योग मुखे श्रीरांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण कृति ब्रह्म स्वरूपम जयाने धर्म जितेलाची बळी तो संभाजी जाननवाडी कावतरला जयाची कुळी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत असो मन
कुठं राहतो तो परमात्मा? त्यानं निर्माण केलाय का? असे प्रश्न जर कुणी विचारले तर बघा त्याला वैज्ञानिक दृष्टांत असा द्यायचा. H2O हे कशाचा इनिशियल आहे? वॉटर म्हणजे पाणी. H म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू आणि O म्हणजे ऑक्सिजनचा 1 अणू. हायड्रोजनचे 2 अणू ऑक्सिजनचा 1 अणू एकत्रित केले का काय तयार झालं? पाणी तयार झालं. लक्षात घ्या. आता मला एक तुम्हाला सूत्र सांगायचंय. आता H म्हणजे हायड्रोजन हा जो आहे वायू, हा ज्वलनाला मदत करणार आहे. जळणारा वायू आहे हायड्रोजन, पेट घेतो. आणि ऑक्सिजन जो आहे तो जळणाला मदत करणार आहे. आता एक आहे पेटणारा आणि दुसरा आहे त्याला त्या ठिकाणी आणखीन प्रेशर देणारा. मग दोन्हीच्या मिश्रणातून तर पेट्रोल तयार व्हायला पाहिजे होतं. दोन्हीच्या मिश्रणातून काय तयार पाहिजे होतं? एक पेटणार आहे आणि दुसरा त्याला मदत करणार आहे. मग दोन्हीच्या मिश्रणातून काय तयार व्हायला पाहिजे होतं? पेट्रोल तयार व्हायला पाहिजे होतं ना, पेट घेणार. पण तयार काय झालं? पाणी. म्हणजे ते आग विझवणार तयार झालं. हीच किमया ज्याची आहे त्याचं नाव परमात्मा आहे. असा भगवान परमात्मा आहे. ते विज्ञानाच्या दृष्टीनं जगाला जर आपण तरुण मंडळीला पटवून दिलं तर, हे तरुण जर एकदा इकडे वळले ना महाराज, मग महाराज नाहीतर मग एक वस्तू तिथे सांगतो. मी असू द्या का तुम्ही असू द्या, 1 कोटी रुपयाची मी जर प्रॉपर्टी कमवून ठेवली, माझ्या पोराला जर संस्कार लाभले नाही, माझ्या पोरानं जर देवाला मानलं नाही, देव धर्म सांडी पडिले सकळ विषयी गोंधळ गाज तसे, माझ्या मुलाला जर ते पटले नाही संस्कार, परमार्थात तो जर आलाच नाही, तर शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, मी कोट्यावधीची प्रॉपर्टी कमवून उपयोग होणार नाही. पोरगा मला 3 महिन्यात रस्त्यावर आली. हे कलियुग आहे महाराज. इथं सगळं उलट व्हायला लागलंय. कलियुगाची उफराटे म्हटलंय ना, त्याला अनुसरून आहे महाराज. कलियुगामध्ये जे चांगलंय ते लोकांना पटे ना. आता कलियुगामध्ये बाबा विपरीत घडेल. गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. इथं जे गोड आहे ते कडू लागायला लागलं, जे कडू आहे ते गोड लागायला लागलं. हे कलियुगामध्ये असं होणार आहे. पाणी जर त्या ठिकाणी महाराज माथ्यावर न्यायचं असेल, चढाकडं प्रयत्न करावे लागतात. पण तेच पाणी जर त्या ठिकाणी ढाळाला सोडलं, ते मोकळं ढाकलं जातं कोणीकडं. तसं जीवन जर अधोगतीला जायचं असेल, प्रयत्न करावे लागणार नाही कलियुगामध्ये. ऊर्ध्वगतीला जायचं असेल, मोठं व्हायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील. म्हणून तरुण मंडळींनी या अध्यात्मामध्ये येणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. ती काळाची गरज आहे. सनातन हिंदू धर्म संस्कृतीसाठी आपण सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे आणि धर्म कार्य घडवून आणलं पाहिजे. लक्षात घ्या, कारण इथून पुढचा काळ भयानक राहणार आहे. माय बापा हो, तरुण मंडळीला आवाहन करतो की आपण एकत्रित या. गावोगावी हनुमान चालीसा चालू करा. बजरंग बली म्हणजे यशाचं दैवत आहे. यशाचं यश देणारं दैवत आहे. चालू आहे काही हनुमान चालीसा बजरंग बलीच्या मंदिरामध्ये. यश आणि यशाची गरज आहे. आमच्या तरुणांना काही कशाचीच गरज नाही. भांडवल नसू द्या तरुणाकडं. ही महाराष्ट्रातली तरुण पोर आहे. ही छत्रपती शिवरायांच्या वंशातली मराठमावळे आहे. यांना एका वेळेला भांडवल नसेल तरी चालेल, पण इथं यश देणारा जर हनुमंतरायासारखं दैवत असेल तर हे छत्रपती शिवरायांच्या मातीतले पोर आहे. महाराज जिथं हात घालतील तिथं मातीतून सोनं काढल्याशिवाय राहणार नाही. ही तरुणाची ताकद आहे. म्हणून काळाची गरज आहे. तरुण मंडळी फक्त इकडे आले पाहिजे. मग येत आहेत आणि आपण त्या ठिकाणी वावगं नाव ठेवू नये. पोरं असे करतात, पोरं वाईट वागतात, असं अजिबात नाही. त्यांना थोडासा मोठेपणा देऊन पहा आणि त्यांना महाराज एकदा गोडी लागू द्या. त्यांच्या मनाला या अध्यात्माची गोडी लागली, मग ते परत वाईटाकडे ढुंकून पाहत नाही. या आतापर्यंतचा इतिहास आहे. आपल्या गावामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी आमचं काम कसं सुगरणी सारखं राहतं. भात शिजला का नाही, सुगरण कसं काय पाहते वर झोपल्या काय, भात शिजला का नाही सुगरण कशी पाहती. एक शीत दाबला तरी कळतं ना. मी माझी गाडी नुसती अशी आली ना, मी ती तरुण मंडळी सगळी पाहिली ना, मला आनंद झाला महाराज. आणि म्हणून मला धन्यवाद देईल मी त्या आमचे देवीदास भाऊंच्यामुळं. देवीदास भाऊ थोरात बऱ्याच दिवसापूर्वी श्रीगोंद्याला आमची ओळख झाली.
देवदास भाऊ थोरात त्यांची मेवणी मुरलीधर पाटील शिनगरे आणि या दोघांकडून या ठिकाणी तुमच्या सर्व दर्शनाचा योग आलेला आहे आणि उपस्थित सर्व आज या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलचे मालक मला वाटतं अंकुश भाऊ त्यांना या ठिकाणी धन्यवाद. कारण हे जे विचार आहे याच्यातले 2 जरी विचार महाराष्ट्रभर पोहोचले, वारकरी संत विचार जर महाराष्ट्रामध्ये पोहोचले तर निश्चितच मोठं कार्य त्यांच्याकडून घडतंय. म्हणून संत विचार असतात आपले संत विचार चॅनलचे मालक अंकुश भाऊ त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. अंकुश भाऊ थोरातच आहे ते म्हणून त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आता माझं अर्ध काम झालं गड्या, कारण तुम्ही आज सुंदर कीर्तनाला बसली. आता कीर्तन म्हणजे मी काही एवढा मोठा नाही की मी तुमच्या समोर त्या ठिकाणी काहीतरी उपदेश केला तुमच्या जीवनामध्ये लगेच परिवर्तन झालं असं मात्र काही घडणार नाही. कारण मी सुद्धा इतका मोठा काही नाही. मी सुद्धा गंगागिरी, मी स्वतःला कोणतीच पदी लावून घेत नाही बाबा. मी कोण आहे तर गंगागिरी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्त्यातला मी एक टाळकरी तुमच्या समोर बोलतोय. मग आपण कोण आहोत महाराज? ही संत मंडळी जी आहे या संत विचाराचं रसायन, संतांनी जे रसायन दिलेलं आहे, संतांनी जे विचार जगाला दिलेले आहे ते फक्त आपण काटेकोर त्याचं काय करायचंय पालन करायचं. मी तुमच्या पुढे सांगायचंय तुका म्हणे मज प्रमाण देतो, तुका म्हणे मज धाडीले निरोपा या प्रमाणे मला निरोप घेऊन तुकाराम महाराजांनी पाठवतो. तुम्हाला माहिती का तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये 400 वर्षापूर्वी 42 लाख रुपयाच्या वया पाण्यात बुडवल्या होत्या कर्जाच्या. चली दगडा सहित वजा, चली दगडा सहित वजा, चली दगडा सहित वया, चली दगडा सहित वजा, चली दगडा सहित वया, 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 दगडा सहित वया, चली दगडा सहित वया, चली दगडा सहित वया, नारियेला सैतानाया, नारियेला सैतानाया, धन्य तुकोबाचा धन्य तुकोबाचा धन्य तुकोबाचा धन्य ही जी चाल सुरुवातीला ज्यांनी गायली ते गोपाळे बाबांनी महाराष्ट्रभर फेमस झाली. तसा थोडासा मी थोडा झटका आणून वया तारल्या अभंगाच्या वया तारल्या तुकोबारांच्या गाथा तारला महाराज. हा प्रसंग थोडा त्याच्या अगोदरचा होता. वया जशा तारल्या पाण्यामध्ये तुकाराम महाराजांवर आधी खूप महाराज सावकार होते, श्रीमंत होते. तुकाराम महाराजांचं एवढ्या लोकांकडे पैसे होते, उसनवारी होती, कर्ज होतं, पण मग पाहिलं लोकांकडे उत्पन्नच नाही, कसे कर्ज भेटणार. आणि हा संसार मुळात दुःख बांधवडी आहे. हा संसार सुखाचा विचार नाही कोटी याची अनुभूती तुकोबारांनी आली. आणि तुकाराम महाराजांना वाटलं अरे रे रे गरीब लोकांकडे कसे पैसे मागता उधारीचे, जाऊ द्या. गाडीभर वया भरल्या कर्जाच्या आणि बुडावल्या पाण्यात. कर्ज टाकलं बुडून, कर्ज बुडालं, मला त्या वया बुडाल्या. आणि त्या दिवशी रात्री तुकाराम महाराजांना आमच्या सारख्या कीर्तनकाराची मीटिंग घेतली. म्हणे पोरा हो 42 लाख रुपये वाटून चाललो इथून पुढच्या काळात लोकांमध्ये हिंडा महाराष्ट्रामध्ये सगळे एकूण याचा सगट हांगाडा. लक्षात आलं कर पहा तुमच्या. या अशी परिस्थिती आहे. तुकाराम महाराजांनी जसा निरोप पाठवा, आता मला काय करायचंय संत विचारात निरोप कुठे पाठायचं. गंगागिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, सद्गुरू नारायणगिरी महाराज, सद्गुरू मंदगुरुवार्य रामगिरीजी महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा निरोप घेऊन मी तुमच्या समोर आलेला आहे. माझा एवढा मोठा अधिकार आहे आणि मी माझी जबाबदारीनं पाळणार आहे नियम. मी माझ्या जबाबदारीपासून जर बाजूला गेलो, प्रत्येकानं जबाबदारी पाळावी. ऐका बरं का, प्रत्येकानं जबाबदारी पाळावी. कुणी असेल
एखादा कंडक्टर असेल त्यानं व्यवस्थित रीतीने त्याचं कामकाज करावं, एखाद्या बँकेत असेल त्यानं सुद्धा व्यवस्थित रीतीने कामकाज करावं, एखादा त्या ठिकाणी शेतकरी असेल शेतकऱ्याला सुद्धा, आता शेतकऱ्याचं तर इमानदारीच काम आहे बिचाऱ्याचं, एखादा कॅशियर असेल त्यानं व्यवस्थित काम करावं, एखादा ड्रायव्हर असेल त्यानं व्यवस्थित काम करावं. हे सगळं ज्याच्या त्याची जबाबदारी पाळली पाहिजे. सगळे जर महाराज कीर्तनकार झाले किंवा सगळे जर शेतकरी झाले, बाकीचं काम कोणा करे? सगळे भगवंतानं हा विस्तार केलेला आहे, प्रत्येकाला कार्य नेमून दिलेलं आहे, प्रत्येकाचा छंद वेगळा आहे, प्रत्येकाला त्या ठिकाणी काम वेगवेगळं येतं. जे मला जमत ऐका, जे तुम्हाला जमत ते मला जमणार, मला जे जमत ते तुम्हाला जमायचं नाही, आपल्याला दोघायला जे जमत यांना जमायचं नाही, आणि यांना जे जमत ना ते कोणाला जमायचं. लक्षात आलं? म्हणजे असंच आहे, प्रत्येकाकडे वेगवेगळं काम आहे. मग आपली जबाबदारी, आता मी एकदाच काय झालं, मी कोणाचं त्या ठिकाणी कोणाचं नाही दृष्टांत सांगत, माझा सांगतो. एकदा काय झालं, मला एक जणांना मी कर्तव्यापासून बाजूला गेलो. मला आता काय सांगितलेलं गंगागिरी महाराजांनी, गावोगावी जा, कीर्तन करा, नामस्मरण करा आणि संत विचार जगाच्या समोर सांगा, सनातन हिंदू धर्माचे तत्व सांगा, छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व सांगा, महाराज हे समाजासमोर सांगा, हे संत विचार सांगा. मला असं सांगेल. आता एक दिवस काय झालं, नेमकं आमच्या तिकडे एका जणांचं लग्न जमान, मी माझ्या कर्तव्यापासून जर बाजूला गेलो त्याचा परिणाम मला भोगावा लागतो, याच्यासाठी बोलतोय मी. लक्षात आला मुद्दा? मी जर माझ्या चाकोरीपासून बाजूला सरकलो तर त्याचा परिणाम मला भोगावा लागेल. ती प्रत्येकावर घ्यायचं लावून, म्हणजे मीच बाजूला सरकलो मलाच भोगावं लागणार असं नाही. तुम्ही जरी बाजूला सरकले तुम्हाला